मनसे प्रमुख राज ठाकरेंनी आज मनसे नेत्यांची बैठक बोलावली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि मतदार यादी या संदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे। मनसे नेते, सरचिटणीस, शहराध्यक्ष आणि उपशहराध्यक्ष हे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे ॲक्शन मोडमध्ये आले। मनसे नेत्यांची राज ठाकरेंनी बैठक बोलावली। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याकडून। विशाल, या बैठकीचा अजेंडा काय घडतंय नेमकं? नक्कीच दीपाली, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे नेते, सरचिटणीस, शहर अध्यक्ष, शहर उपाध्यक्ष यांची एक बैठक शिवतीर्थ या ठिकाणी बोलवली आहे। त्यासोबत या बैठकीमध्ये जिल्हाध्यक्ष सुद्धा आहेत आणि या बैठकीचा संदर्भ जर आपण पाहायला गेलं तर नगर पंचायतीदा आणि नगर परिषदे या निवडणुकांची घोषणा झालेली आहे आणि याच्या बाबतीत एक आढावा जो आहे हा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून आजच्या बैठकीत घेतला जाईल। त्याच अनुषंगानं शहरांमध्ये काय स्थिती आहे, महानगरपालिकांच्या याच्यामध्ये पक्षाची काय स्थिती आहे आणि त्या ठिकाणी आपण काय केलं पाहिजेत याचीही विचारणा आज नेते, सरचिटणीस यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडनं केली जाऊ शकते। त्याचसोबत ज्या मतदार याद्यांचा गोंधळ आहे याच्या बाबतीत जर आपण पाहायला गेलं तर ज्या वेळेला निवडणूक कार्यक्रम घोषित होतो त्यावेळेला तुम्हाला या हरकती आणि सूचना या याद्यांच्या बाबतीत घेण्यासाठी एक आठवडाभर कालावधी दिला जातो। या कालावधीच्या बाबतीत कशा पद्धतीनं या मतदार याद्यांवरती काम केलं पाहिजेत, या मतदार याद्यांमध्ये जर दुबार मतदार दिसून येत असतील किंवा बोगस मतदार याच्यामध्ये दिसून येत असतील तर त्यावरती कशा पद्धतीनं काम केलं पाहिजेत याच्याही बाबतीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नेते, सरचिटणीस, शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांना सूचना जे आहेत हे देणार आहेत। याच अनुषंगानं ही बैठक अधिक महत्त्वाची मानली जाणार आहे। आज या बैठकीत ज्या ग्रामीण भागांमध्ये निवडणुका होत आहेत या बाबतीत राज ठाकरेंची नेमकी भूमिका काय आहे ती नेत्यांसमोर स्पष्ट करतात का हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे। मात्र एकंदरीत नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता ग्रामीण भागातील एक आढावा जिल्हाध्यक्षांच्या मार्फत घेऊन त्या ठिकाणी काय केलं पाहिजेत किंवा युती कोणाबरोबर केली पाहिजे याच्या बाबतीत सूचना हे देऊ शकतात आणि त्या या ग्रामीण भागातील निवडणुकांच्या बाबतीत ते जबाबदारी मुंबईतील कोणत्या नेत्यांवरती किंवा ग्रामीण भागातील कोणत्या नेत्यांवरती देतात का हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे। आणि एकंदरीत मतदार याद्यांच्या बाबतीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेमकं या नेत्यांना काय मार्गदर्शन करतात हे सुद्धा पाहणं अधिक महत्त्वाचं ठरणार आहे। दीपाली, दरम्यान मनसे संदर्भात मवियानं एकत्र बसून निर्णय घ्यावा असा सल्ला शरद पवारांनी दिला आहे।